ट्रिग्नोमेट्रिक रेशोज या चॅप्टरमधलं जे 4th आर्टिकल आहे, प्रूव्ह द आयडेंटिटीज, तर त्याचे काही लास्टचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते आता आपण कंप्लीट करत आहोत. त्याच्यानंतर आपण इलिमिनेट थीटा हे शेवटचं आर्टिकल घेऊ आणि नंतर मग जनरल क्वेश्चन आपण डिस्कस करू. आता हे जे लेफ्ट हँड साईड घेतो, cosec 6 थीटा मायनस cot 6 थीटा, याला cosec स्क्वेअर थीटा क्यूब कर दो, cosec स्क्वेअर थीटा क्यूब माइनस cot स्क्वेअर थीटा क्यूब, cosec स्क्वेअर थीटा क्यूब माइनस cot स्क्वेअर थीटा क्यूब. आता आपण याचे फॅक्टर पाडू, ए क्यूब माइनस बी क्यूब, फर्स्ट ब्रैकेट ए माइनस बी, ए माइनस बी, ए है बी, cos स्क्वायर माइनस cot स्क्वायर, सेकंड ब्रैकेट ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर, ए माइनस बी स्क्वायर प्लस ए बी आणि प्लस बी स्क्वायर. हे 1 आहे, cos स्क्वायर माइनस cot स्क्वायर इक्वल टू 1. 1ने त्याला मल्टिप्लाय केलं तर काही फरक नाही पडत. आता आपण इथे एक छोटीशी ॲडजस्टमेंट करू, cosec 4 थीटा माइनस 2 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा प्लस cot 4 थीटा आणि प्लस cosec 4 थीटा माइनस 2 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा प्लस cot 4 थीटा प्लस 3 cosec स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा. इथे आपण काय केलं, हे cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा याला ॲडजस्ट केलं आहे, माइनस 2 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा प्लस 3, माइनस 2 प्लस 3 म्हणजे प्लस 1, बाकी सगळं सेम आहे. हे तर 1 आहे, cosec 4 थीटा cos स्क्वायर cot स्क्वायरला माइनस 2 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा आणि प्लस 3 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा असं केलं. आता हे काय आहे, तर cos स्क्वायर थीटा माइनस cot स्क्वायर थीटा चा होल स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर माइनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर कंप्लीट स्क्वेअर आहे, cos स्क्वेअर थीटा माइनस cot स्क्वेअर थीटा होल स्क्वेअर विच इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा माइनस cot स्क्वेअर थीटा होल स्क्वेअर, ए स्क्वायर माइनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वायर इक्वल टू ए माइनस बी स्क्वायर प्लस 3 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा. आता हे परत 1 आहे, cos स्क्वायर माइनस cot स्क्वायर इक्वल टू 1 आणि 1चं स्क्वेअर पण 1 आहे, इट्स इक्वल टू 1 प्लस 3 cos स्क्वायर थीटा इंटू cot स्क्वायर थीटा. तर हे अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम घेतलाय. पुन्हा बघा, cosec 6 माइनस cot 6, cos स्क्वायर क्यूब माइनस cot स्क्वायर क्यूब, ए क्यूब माइनस बी क्यूब, ए माइनस बी ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर. हे 1 आहे, cos स्क्वायर माइनस cot स्क्वायर इक्वल टू 1, cosec 4 थीटा माइनस 2 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा प्लस 3 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा, ए स्क्वायर माइनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वायर इट्स इक्वल टू ए माइनस बी स्क्वायर, हे cos स्क्वायर माइनस cot स्क्वायरचा होल स्क्वायर आहे, त्याची व्हॅल्यू 1 आहे, 1 स्क्वायर 1च आहे, 1 प्लस 3 cos स्क्वायर थीटा cot स्क्वायर थीटा. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू, tan थीटा प्लस sec थीटा माइनस 1 अपॉन tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1
इज इक्वल टू टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1. तर हे असं रिझल्ट आहे. आता इथून पुढे 1-2-3 प्रॉब्लेम आहेत. जास्त करून त्याला काही प्रॉब्लेमला ऑब्जेक्टिव्ह सेन्स आहे, काही सब्जेक्टिव्ह आहेत. आता ह्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. तर त्याची एक मेथड आहे ज्याला आपण थिअरम ऑफ इक्वल रेशो म्हणतो. तर ती आपण ॲप्लाय करणार आहे. आपण ह्याची LHS RHS दोन्हीपैकी काहीच नाही घेणार आहे. तर ते आता याचं सोल्युशन बघा. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. याला आपण फंडामेंटल आयडेंटिटी म्हणतो. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. तर टॅन स्क्वेअर थिटाला आपण टॅन थिटा इंटू टॅन थिटा करू शकतो. टॅन इंटू टॅन आणि सेक स्क्वेअर मायनस 1चे फॅक्टर पडतात. सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1. ए मायनस बी इंटू ए प्लस बी. टॅन स्क्वेअरला टॅन इंटू टॅन सेक स्क्वेअर मायनस 1 सेक मायनस 1 इंटू सेक प्लस 1. आता आपण हा जो पार्ट आहे तो पहिल्यांदा ऑब्टेन करू. टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 इकडे ट्रान्सफर करतो. टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. याला मी इक्वेशन नंबर 1 घेतो. सेक थिटा मायनस 1 बाय टॅन थिटा. आता जे आपल्याला प्रूव्ह करायचं त्यातली एक साईड आपल्याला मिळाली टॅन अपॉन सेक प्लस 1. फक्त आता हे नको आहे, त्याच्याऐवजी हे पाहिजे. तर ते आता आहे काय आहे टॅन प्लस सेक मायनस 1 टॅन प्लस सेक मायनस 1 अपॉन टॅन प्लस सेक प्लस 1 सेक प्लस 1 प्लस टॅन. आता इथं आपण थेरम ऑफ इक्वल रेशो किंवा ज्याला आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणतो तर ते आपण या ठिकाणी अप्लाय करू. म्हणजे काय तर ते तुम्हाला सांगतो आणखी मी कसं असतं ते. समजा असं असेल ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू ए अपॉन एफ. हे असं पुढे किती पण असेल इज इक्वल टू के. याला थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणतात. तर आपण हे ॲड करू शकतो ए प्लस सी प्लस ए अपॉन बी प्लस डी प्लस एफ. तर ते पण त्याचे इक्वलच असते केच असते. ही व्हॅल्यू 1 2 3 पुढे कंटिन्यू हे सगळे सेम असतात. याला आपण थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणतो. म्हणजे समजा आपण इवन म्हणजे असंच ॲड करायला पाहिजे असं काही नाही. समजा मी याला 2 मल्टिप्लाय केलं, ह्याला -3 मल्टिप्लाय केलं, याला 5 मल्टिप्लाय केलं आणि नंतर परत ॲड केलं 2a मायनस 3c प्लस 5 2b मायनस 3d प्लस 5 2d मायनस 2b मायनस 3d प्लस 5 हे ॲड केलं परत हे ॲड केलं तरी पण ते के असतं. तर याला म्हणतात थेरम ऑफ इक्वल रेशो. तर ते आपल्याला ह्या इथून पुढच्या प्रॉब्लेममध्ये अप्लाय करायचं आहे. तर आता इथे बघा या ठिकाणी ह्याच प्रॉब्लेममध्ये आपण ह्याचं ॲडिशन करणार आहे. टॅन प्लस सेक मायनस 1 अपॉन सेक प्लस 1 प्लस टॅन. असं काय करायचं तर हे सेम येत आहे. टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 वरती आहे आणि सेक थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा खाली आहे. सेक ऑर्डर बदलली तर चालते. सेक थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा. तर ती आता मी घेतो या ठिकाणी. फक्त आता घेत असताना काय करायचं की कुठली साईड घ्यायची ते आपण ठरवू शकतो. म्हणजे आता हे दोन्ही पण त्याच्या इक्वल असतात हे आणि हे. त्यातलं मी हे असंच ठेवतो टॅन थिटा अपॉन कारण ते आपल्याला पाहिजे पण आहे. टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 हे सेम ठेवतो इक्वल टू. आता इथं मी त्याचं ॲडिशन करतो टॅन प्लस सेक मायनस 1 अपॉन सेक प्लस 1 प्लस टॅन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 आपण आता ते घेतलं तरी चालतंय. हे सगळेच इक्वल असतात. हे 1 2 आणि पुन्हा हे ॲड केलेलं हे सगळे सेम असतात. पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ठेवू. टॅन प्लस सेक मायनस 1 अपॉन सेक प्लस 1 प्लस टॅन. तर दोन्ही साईड आपल्याला ॲट ए टाइम मिळाली. हे पण आहे हे पण आहे. फक्त आता हे LHS आहे हे RHS आहे तर त्याला काही फरक नाही पडत. ऑर्डर चेंज झाली तर चालते. तर हे या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता हे परत इथं बघा ह्याच्यासारखे आणखीन प्रॉब्लेम आहेत. नाही लक्षात आलं तर आपल्याला पुढच्या प्रॉब्लेममधून पण कळू शकेल. तर हे आयडेंटिटी पहिला आपण वापरूया. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 त्याचे फॅक्टर पडले टॅन इंटू टॅन सेक मायनस 1 इंटू सेक प्लस 1. त्यातली एक टर्म इकडे डिवाइड केलं
टॅन अपॉन सेक प्लस 1 इज इक्वल टू सेक मायनस 1 बाय टॅन. आता हे असं का केलं तर आपल्याला ह्याच्यातली एक साईड लगेच मिळाली, टॅन अपॉन सेक प्लस 1. आता मी ह्याचं ॲडिशन करणार आहे, तिसरं एक टर्म अजून मिळवणार आहे. हे तर आहे इक्वल, पण आणखी तिसरी टर्म मिळवणार आहे, टॅन प्लस सेक मायनस 1. ह्याला थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणतात. टॅन प्लस सेक मायनस 1 न्यूमरेटरमध्ये ॲड करायचं, डिनॉमिनेटरमध्ये ॲडच करायला पाहिजे असं काय नाही, सबट्रॅक्ट केलं तरी चालतंय. पण आता आपल्याला इथलं कंडिशन बघून आपण ठरवलंय टॅन प्लस सेक मायनस 1 आपण सेक प्लस 1 प्लस टॅन. ह्याच्या इक्वल हे पण आहे आणि हे पण आहे, पण आपल्याला हे पाहिजे म्हणून हे घेतलं टॅन बाय सेक प्लस 1. हे त्याचं आन्सर. आता ह्याच्यासारखाच पुढचं प्रॉब्लेम आहे. तर सोल्युशन कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. cot square theta equals to cosec square theta minus 1 factor cot theta into cot theta is equal to cosec theta minus 1 into cosec theta plus 1. Cot theta into cot theta is equal to cosec minus 1 into cosec plus 1. Cot theta upon cosec theta minus 1 is equal to हे डिवाइड कर, ही टर्म मिळते आपल्याला. cot upon cosec minus 1 is equal to cosec theta plus 1 upon cot theta. हे इक्वेशन नंबर 1. तर एक साईड आपल्याला मिळाली कॉट अपॉन कोसेक मायनस 1 आर एच एस. एल एच एस पाहिजे तर आपण याचं ॲडिशन करू, कॉट प्लस कोसेक प्लस 1 हे सेम कॉट प्लस कोसेक प्लस 1 अपॉन कॉट प्लस कोसेक मायनस 1 कॉट प्लस कोसेक मायनस 1 ॲड करतो. थिअरम ऑफ इक्वल रेशो म्हणते त्याला. हे सेम ठेवतो कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू ॲडिशन cot theta plus cosec theta plus 1 cot theta plus cosec theta plus 1 divided by cot theta plus cosec theta plus 1 divided by cosec theta minus 1 plus cot theta cosec theta minus 1 plus cot theta. ते सेमच आहे. ओके, cosec minus 1 plus cot cosec plus cot plus 1. हा प्रॉब्लेम आपण घेऊ. खरं तर ह्याला पण आपल्याला सेपरेट सॉल्व केलं तरी चालेल. हा क्वेश्चन मी घेतो. कोसेक प्लस कॉट मायनस 1 अपॉन कोसेक प्लस कॉट प्लस 1 इज इक्वल टू 1 मायनस साइन बाय कॉस 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा असा आलाय. फॉर्म्युला घेतो, कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 फॅक्टर कॉट थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा मायनस 1 इंटू कोसेक थीटा प्लस 1 cot theta upon cosec theta plus 1 cot theta upon cosec theta plus 1 is equal to cosec theta minus 1 upon cot. Equation number 1. Cot square is equal to cosec square minus 1 cot into cot cosec minus 1 into cosec plus 1 cot theta upon cosec theta plus 1 is equal to cosec theta minus 1 by cot theta. Equation number 1. तर या ठिकाणी आपल्याला कोसेक प्लस कॉट मायनस 1 पाहिजे. कोसेक मायनस 1 प्लस कॉट याचं ॲडिशन करू, खाली प्लस आहे ॲड करू आपण हे दोन्ही पण. थिअरम ऑफ इक्वल रेशो कॉट प्लस कोसेक मायनस 1
cot theta plus cosec theta minus 1, cot theta plus cosec theta minus 1 upon cosec plus 1 plus cosec theta plus 1 plus cot theta is equal to cot theta plus cosec theta minus 1 upon cosec plus 1 plus cot is equal to, आता ते घेतो cosec minus 1 by cot, cosec theta minus 1 upon cot theta. तर हे तर आपल्याला मिळालं cot plus cosec minus 1 divided by cosec plus cot plus 1 is equal to, याला 1 अपॉन साइन कर दो कोसेकला माइनस 1 कॉट कॉस बाय साइन कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन माइनस 1 कॉट कॉस अपॉन साइन, यालाच आपण 1 माइनस साइन बाय कॉस करू शकतो. साइन थीटा एलसीएम काढा, साइन थीटा कॅन्सल होते, 1 माइनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू cot theta plus cosec theta minus 1 upon cosec theta plus cot theta plus 1. पुन्हा बघा याच्यात एक छोटीशी ॲडजस्टमेंट आहे लास्टला, cot square theta is equal to cosec square theta minus 1, याचे फॅक्टर cosec minus 1 into cosec plus 1 cot theta upon cosec theta plus 1 is equal to cosec theta minus 1 by cot theta. ॲडिशन केलं आहे, फक्त आता हे कंटिन्यू ठेवलं आहे, कॉट प्लस कोसेक मायनस 1 अपॉन कोसेक प्लस 1 प्लस कॉट इथं इज इक्वल टू कोसेक मायनस 1 बाय कॉट. याला आपण आता 1 बाय साइन कॉट कॉस अपॉन साइन, 1 बाय साइन कॉस अपॉन साइन, साइन थीटा एलसीएम कॅन्सल, 1 मायनस साइन बाय कॉस, कॉट प्लस कोसेक मायनस 1 बाय cosec plus cot plus 1 is equal to 1 minus sin theta by cos theta. हे त्याचं आन्सर. आता याच्यानंतर आपल्याला एक जवळपास प्रॉब्लेम सगळे कंप्लीट केलेले, आपण काही जनरल क्वेश्चन आहेत आपण ते लास्टला डिस्कस करू. इथपर्यंत प्रॉब्लेमला तसा ऑब्जेक्टिव्ह सेन्स आहे. तर आता याच्यानंतर आपण जे प्रॉब्लेम घेणार आहोत तर ते नवीन टाईप आहे, ज्याला आपण इलिमिनेट थीटा म्हणतो. तर त्याच्यामध्ये हे जे फॉर्म्युले आहेत, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. याचा वापर करून आपण इलिमिनेट करणार आहे. फक्त आता ह्याला काय करायचं, सेक स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर इज इक्वल टू 1 घ्यायचं, याला कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 1, cosec square minus cot square equals to 1, sec square minus tan square equals to 1. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. तर त्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत. आज आपण यातले सिंपल प्रॉब्लेम डिस्कस करू. तर त्यातला पहिला क्वेश्चन बघा, x इज इक्वल टू a cos थीटा, y इज इक्वल टू b sin थीटा. याला दोन मेथड आहेत तसं बघायला गेलं तर, x अपॉन a इज इक्वल टू cos थीटा, y अपॉन b इज इक्वल टू sin थीटा. एक क्वेश्चन आहे, आता हे सोल्युशन कॉस साइन काढलं आहे, एक्स अपॉन ए इक्वल्स टू कॉस थीटा, वाय अपॉन बी इज इक्वल टू साइन थीटा. याचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे याचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सिंपल आहे. एक हे प्रॉब्लेम, हे कॉस थीटा बी साइन थीटा, इथनं अगोदर कॉस साइनची व्हॅल्यू काढा आणि फॉर्म्युला ठेवा डायरेक्ट, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, याचं स्क्वेअर ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे एक सिंपल मेथड. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा, वाय इक्वल्स टू बी साइन क्यूब थीटा.
तर इथं परत एक्स अपॉन ए कॉस क्यूब थिटा वाय अपॉन बी साइन क्यूब थिटा ह्याच्यातनं कॉस साइन काढतो एक्स अपॉन ए रेस टू 1/3 इज इक्वल टू कॉस क्यूब थिटा रेस टू 1/3 y upon b raised to 1/3 is equal to sin cube theta raised to 1/3 x upon a raised to 1/3 cos cube theta raised to 1/3 y upon b raised to 1/3 sin cube theta raised to 1/3 तर 3 कॅन्सल करू आपण x upon a raised to 1/3 is equal to cos theta similarly y upon b raised to 1/3 is equal to sin theta y upon b x upon a raised to 1/3 equals to cos theta y upon b raised to 1/3 is equal to sin theta तर फॉर्म्युला परत cos कर थीटा प्लस साइन कर थीटा इज इक्वल टू 1 हे सिंपल आर्टिकल आहे याच्यामध्ये काय असं डिफिकल्ट नाही आहे cos कर थीटा x upon a raised to 1/3 स्क्वेअर प्लस cos theta is equal to x upon a raised to 1/3 cos कर थीटा x upon a raised to 1/3 स्क्वेअर sin कर थीटा y upon b raised to 1/3 स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे x upon a raised to 2/3 प्लस y upon b raised to 2/3 इज इक्वल टू 1 इवन हे सेपरेट करता येते किंवा हे असंच ठेवलं तरी चालतंय आता पुढे काही फार प्रॉब्लेम नाही x upon a raised to 2/3 प्लस y upon b raised to 2/3 म्हणजे असं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे ज्याच्यामध्ये थीटा नाही त्याला इलिमिनेट थीटा म्हणतात म्हणजे थीटा काढून टाका जसं की आता पहिल्याचं प्रॉब्लेम आपण बघितलं याच्यामध्ये पण थीटा नाही आहे प्रॉब्लेममध्ये थीटा आहे पण आन्सरमध्ये नाही आहे इथं पण आपण असंच केलं क्वेश्चनमध्ये थीटा आहे प्रॉब्लेममध्ये पण त्याचं जे आन्सर आहे फायनल त्याच्यामधून थीटा आपण इलिमिनेट केलं तर ही त्याच्यामधली टाईप आहे ज्याला आपण इलिमिनेट थीटा असं म्हणतो आता आपण नेक्स्ट बघू हे पण सिम्पल आहे याच्यामध्ये एक्स अपॉन 3 इज इक्वल टू सेक थीटा आहे आणि y अपॉन 4 इज इक्वल टू टॅन थीटा आपल्याकडे फॉर्म्युला आहे वी नो दॅट सेक्स कर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 6 कर थीटा x स्क्वेअर बाय 9 minus y square by 16 is equal to 1 x by 3 square x square upon 9 y square by 16 is equal to 1 6 square minus tan square is equal to 1 याला elimination the next question असंच आहे 6 cosec theta 8 cot theta तर x upon 6 is equal to cosec theta y upon 8 is equal to cot theta x by 6 cosec theta y upon 8 is equal to cot theta याचा फॉर्म्युला cosec square theta minus cot square theta is equal to 1 cosec square theta minus cot square theta is equal to 1 x square by 36 y square by 64 is equal to 1 x square upon 36 y square by 64 is equal to 1 हे झालं आन्सर आता हे प्रॉब्लेम आहे x is equal to 4 cos theta minus 5 sin theta 4 sin theta plus 5 cos theta याच्यामध्ये पण थीटा इलिमिनेट करायचं पण याला एक मेथड वापरली तर ते सोपं जातं समजा आपण इथं स्क्वेअर केलं आणि ॲड केलं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ते 4 cos theta minus 5 sin theta स्क्वेअर एक स्क्वेअर केलं इथं पण स्क्वेअर 4 cos theta minus 5 sin theta स्क्वेअर परत y स्क्वेअर 4 sin theta plus 5 cos theta स्क्वेअर त्याला आपण सॉल्व करू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 16 cos कर थीटा
और कॉस थीटा स्क्वायर 16 कॉस कर थीटा माइनस 4 इंटू 5 20 40 कॉस थीटा साइन थीटा cos theta sin theta plus 25 sin square theta 16 cos square theta minus 40 cos theta sin theta 25 sin square theta plus 16 sin square theta plus 40 sin theta cos theta plus 25 cos square theta. तो एक कैंसलेशन करो 40 cos theta sin theta स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू याच्यामध्ये आपण थोडंसं नवीन मेथड अशी वापरली स्क्वेअर केलं आहे पहिल्याचं एक स्क्वेअर याचं स्क्वेअर पुन्हा वाय स्क्वेअर स्क्वेअर आणि नंतर त्याचं ॲडिशन केलं आणि नंतर ते आर एच एस फक्त सॉल्व करतो तर 16 कॉस कर थीटा प्लस 16 सायन्स कर थीटा म्हणून 16 कॉमन काढतो कॉस स्क्वेअर प्लस सायन्स करत आहे याच्यातनं 16 कॉमन काढतो सिमिलरली यातनं 25 कॉमन सायन्स कर थीटा प्लस कॉस कर थीटा तर सायन्स कर प्लस कॉस कर इक्वल टू 1 आहे म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस हे 1 मी पण 1 16 प्लस 25 इज इक्वल टू 41 तर ह्या इक्वेशनमध्ये पण थीटा नाही आहे इलिमिनेशन आपण केलेलं आहे आणखीन काही थोडेफार प्रॉब्लेम त्याचे आहेत इलिमिनेट थीटाचे तर ते बघू जवळपास टॉपिक आपले कंप्लीट होत आले की जनरल क्वेश्चन लास्टला आपण डिस्कस करू आणि पुढच्या चॅप्टरला सुरुवात करू जो की इम्पॉर्टंट आहे